तर नमस्कार. आता आपण मुख्य परीक्षेला जो आपल्याला फौजदारी प्रक्रिया संहिता हा विषय 40 गुणांसाठी आहे. त्याच्यावरती 20 प्रश्न आहेत आणि 40 गुण आहेत. यामधील सगळ्यात महत्वाचं जे कलम आहे या कायद्यातलं ते कलम आहे 2. त्याच्यावरती 100% आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि या 2 कलमामध्ये काही महत्वाच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यापैकी आता आपण या भागामध्ये केवळ 3 व्याख्याचा अभ्यास करणार आहोत. व्याख्या ग, ह आणि आय. म्हणजे चौकशी. ग मध्ये सांगितले की चौकशी, परत ह मध्ये सांगितले की तपास म्हणजे अन्वेषण म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन, आणि आय मध्ये सांगितले की न्यायिक कार्यवाही. मग काय होतं, आपल्याला कधी कधी जोड्या लावा म्हणून प्रश्न येतो. मग आपल्याकडून हे वर खाली होण्याची शक्यता असते. ह वरती जातं किंवा आय वरती जातं किंवा ग खाली येतं. मग चौकशी नेमकं कोण, तपास कोण, आय कोण हे लक्षात येत नाही. याचा अभ्यास करत असताना महत्वाच्या गोष्टी काय आहेत, तर या तिन्हीचे अधिकार कोणाला आहेत. जसं की तपासाचा अधिकार कोणाला आहे, चौकशीचा अधिकार कोणाला आहे आणि न्यायिक कार्यवाहीचा अधिकार कोणाला आहे, हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा की याचा उद्देश काय आहे, म्हणजे चौकशीचा उद्देश काय, तपासाचा उद्देश काय आणि या न्यायिक कार्यवाहीचा उद्देश काय. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा हे कोणत्या टप्प्यावरती राबवलं जातं. या 3 गोष्टी आपल्याला कळायला हव्या. लक्षात आलं. आपण पहिला मुद्दा याच्यातला बघूया की चौकशी. चौकशी नेमकं काय, तर चौकशी कोण करतं. चौकशी करण्याचा अधिकार हा दंडाधिकारी किंवा न्यायालयाला आहे. पुस्तकात याची व्याख्या अशी आहे की दंडाधिकाऱ्याने किंवा न्यायालयाने या कायद्यानुसार केलेली चौकशी होय. पोलीस अधिकारी चौकशी करत नाही. चौकशी कोण करतं, लक्षात आलं, न्यायालय. पहिला मुद्दा लक्षात आला, चौकशी करण्याचा अधिकार. आता दुसरा मुद्दा बघू. या चौकशीचा हेतू काय आहे, की जेव्हा एखादी केस न्यायालयामध्ये जाते, तपास पूर्ण झालेला असतो किंवा एव्हाना तपास चालू असतो किंवा कोणत्याही प्रकारे केस न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालय काय करतं, दखल घेण्याच्या अगोदर याची चौकशी करतं. या चौकशीचा हेतू हा असतो की ही केस दखल घेण्याजोगी आहे का, यातून खटला निष्पन्न होऊ शकतो का, खटल्याला सुरुवात करता येईल का, किंवा दखल घ्यावी की न घ्यावी, किंवा यातून केस बनते की नाही बनत, या गोष्टीचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी ही चौकशी न्यायालयाकडून राबवली जाते. पहिला प्रश्न आपला कोण करतं, दुसरा प्रश्न आपला यातून म्हणजे याचा उद्देश काय, आणि तिसरा मुद्दा जो आहे ही कोणत्या टप्प्यावर राबवली जाते. ज्या वेळेला चार्जशीट कोर्टामध्ये येत, तपास संपलेला असो किंवा नसो, किंवा एखादी केस डायरेक्टली कोर्टामध्ये येतं, त्या टप्प्यावरती कोर्ट काय करतं, चौकशी स्वतः करतं. म्हणजे दंडाधिकाऱ्याने, मॅजिस्ट्रेट असेल किंवा न्यायालय, दंडाधिकाऱ्याने किंवा न्यायालयाने या कायद्यानुसार केलेली चौकशी. मग आता जर आपण म्हणतो की हे कोर्टात प्रकरण गेलेलं आहे, मग चौकशीमध्ये तिथं केस बोर्डावर आल्यासारखं साक्षीदारांच्या पुराव्या वगैरे, खटला, संपरीक्षा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार नाहीत. त्या कुठे येतील, इथं येतील. म्हणून इथं कंसामध्ये लिहायचं आहे, संपरीक्षा सोडून बाकी जी सगळी कारवाई आहे ती आपल्याला ग मध्ये दिलेली आहे. लक्षात आलं असेल ग मुद्दा नेमका काय, कोण करतं, याचा हेतू काय आहे आणि कोणत्या टप्प्यावरती राबवली जाते. त्यानंतर आता आपण दुसरा टप्पा बघूया, तपास, अन्वेषण म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन. तपास कधी केला जातो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की एफआयआर केल्यानंतर तपास केला जातो. असं काही नाही. ज्यावेळेला अपराधाची माहिती मिळते, म्हणजे अमुक अमुक एका व्यक्तीनं एखाद्या ठिकाणी अशा अशा स्वरूपाचा अपराध केला आहे आणि मग इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफआयआर ची गरज आहे का, ठीक आहे, सर्वसाधारणपणे इन्व्हेस्टिगेशन हा एफआयआर नंतरचा टप्पा आहे. परंतु एफआयआर झाली नाही आणि अपराधाची माहिती मिळाली, आरोपी पळून जातोय, त्या ठिकाणी आपण त्याला अटक करू शकतो. हा अटक म्हणजे सुद्धा एक तपासाचाच भाग आहे, लक्षात. मग आता आपल्याला इथं देखील काही पुन्हा प्रश्न निर्माण, या ठिकाणचे प्रश्न आहेत. कोण करतं तपास, हा मुद्दा आहे. इथं मात्र 2 लोकांना अधिकार दिलेले आहेत. कुणाला, एक तर पोलीस अधिकारी असेल, ऑब्लिक किंवा न्यायाधीशाने या बाबतीत अधिकार दिलेली कोणतीही व्यक्ती असेल. हे दोघं काय करतील, या कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करतील, पण स्वतः मात्र इथं न्यायाधीश नसतील. लक्षात आलं. कोण, एक तर स्वतः पोलीस अधिकारी तरी असतील किंवा न्यायाधीशाने या बाबतीमध्ये म्हणजे तपासाचे अधिकार ज्यांना दिलेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती तपास कसा करेल, या कायद्यानुसार, या सीआरपीसी मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार त्यांनी जी तपासाची कार्यवाही केलेली आहे त्याला काय म्हणायचं, तपास असं म्हणायचं, इन्व्हेस्टिगेशन म्हणायचं. याच्यामध्ये न्यायाधीश नसणार, लक्षात ठेवा. 2 व्यक्ती सांगितल्या, पोलीस आणि न्यायाधीशाने अधिकार दिलेल्या व्यक्ती. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, कोण करेल. दुसरा प्रश्न असा आहे की याचा हेतू काय असेल.
याचा हेतू तपासाचा काय, तर तपासाचा हेतू आहे पुरावे गोळा करणे, पुरावे गोळा करून ते न्यायालयासमोर हजर करणे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं आरोपी पक्ष, फिर्यादी पक्ष, पोलीस जो आहे तो फिर्यादी पक्षाच्या बाजूने काम करतो. असं नाही. आपला या दोघांशीही काहीही संबंध नाही. आपलं काम काय आहे पोलिसांचं, तपास करणे, सत्य परिस्थितीची उकल करणे, सत्य परिस्थिती जाणून घेऊन ती न्यायालयासमोर सादर करणे, म्हणजे सत्य उघड करणे. कदाचित ते उघड झालेलं सत्य आरोपीच्या पण बाजूला असू शकतं, कदाचित ते उघड झालेलं सत्य फिर्यादीच्या पण बाजूला असू शकतं. आणि न्यायालय तुमच्या या तपासाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाही, लक्षात ठेवा. ही तुमची पॉवर आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कायद्यातील तरतुदीनुसार अभ्यास करायचा असतो आणि पुरावे गोळा करून तपासाच्या अनुषंगानं सत्य परिस्थिती बाहेर काढून ती कोर्टासमोर तुम्हाला सादर करायची असते. हा झाला तपासाचा हेतू, म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर. मग आता ही कोणत्या टप्प्यावरती राबवलेली असते, ज्या वेळेला तुम्ही FIR नोंद झाली तिथून पुढे हे सर्वसाधारणपणे म्हणतो मी, हा मुद्दा काय होतो, स्टार्ट होतो. आता तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी बघूया. तिसरा मुद्दा आहे न्यायिक कार्यवाही. आता न्यायिक कार्यवाही कोण करेल, अर्थातच न्यायालय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की का करायचा आहे न्यायिक कार्यवाही, याच्या मागचा हेतू काय असेल. तर आता समजा FIR झाली, कोर्टामध्ये केस आली, कोर्टाने त्याची दखल पण घेतली, चौकशी केली, दखल घेतली, आणि मग पुढे काय. कायद्याची भाषा अशी आहे की ज्या कार्यवाहीमध्ये शपथेवर पुरावा घेतला जातो किंवा घेता येईल अशी कोणतीही कार्यवाही म्हणजे न्यायिक कार्यवाही. ही झाली व्याख्या. पण याच्यामध्ये खूप सगळं सार लपलेलं आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यातून काय, पहिलं प्रश्नाचं उत्तर की न्यायालय, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर का, हेतू काय याचा. ज्यावेळेला केस सुरू आहे मग याचा निकाल काहीतरी दिला पाहिजे. एक तर आरोपीला दोषमुक्त केलं जातं किंवा त्याला दोषी ठरवलं जातं. या दोन गोष्टीचं आउटपुट काढण्यासाठी ही न्यायिक कार्यवाही किंवा न्यायालयीन कार्यवाही राबवली जाते. लक्षात आलं तुम्हाला ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. मग इथं ही कोणत्या टप्प्यावरती असते, ज्यावेळेला कोर्टामध्ये चार्जशीट येतं तपासी अधिकाऱ्याकरवी, त्यावेळेला कोर्ट काय करतं, सुरुवातीला आल्याबरोबर त्याचं चार्ज फ्रेम करतं. चार्ज फ्रेम करणं म्हणजे काय, समजा एखादा अपराध झालेला आहे आणि त्या अपराध झाल्यानंतर तिथं 324, 325, समजा 376, 380 वगैरे अशी कलमं त्या ठिकाणी आपण काय केलेली आहे, तपासी अधिकाऱ्याने लावलेली आहेत आणि चार्जशीट कोर्टामध्ये सादर केलेला आहे. त्यावेळेला याची छाननी न्यायालयाकडून केली जाते. समजा एखादं कलम त्याला वाटतं की हे कलम अयोग्य आहे, ते कलम त्या ठिकाणी काढू शकतं. समजा या सहित त्याला आणखी वाटतं हे कलम इथं या थोडक्यात हकीकत जी दिलेली आहे गुन्ह्याच्या हकीकत मध्ये हे कलम बसतं, हे कलम ते घालण्याची शिफारस करू शकतं किंवा सूचना देऊ शकतं किंवा आदेश देऊ शकतं. म्हणजे याला म्हणायचं एकंदरीत चार्ज फ्रेम करणे म्हणजे कन्फर्मेशन. लक्षात आलं. ही जी प्रोसेस आहे चार्ज फ्रेम करण्याची, इथं पासूनचा पुढचा टप्पा, तो निकाल देईपर्यंतचा टप्पा जो आहे तो या न्यायिक कार्यवाहीमध्ये येतो. मग इथं केस बोर्डावर आली जाते, साक्षीदाराला बोलवलं जातं, त्यांचे जबाब सादर केले जातात, पुरावे तपासी अधिकाऱ्यांनी जे बघितलं अन्वेषणामध्ये ते पुरावे जमा केले जातात, ते सादरीकरण केले जातात आणि मग सगळ्या या गोष्टीचा एकंदरीत अभ्यास करून न्याय निर्णय दिला जातो, निवाडा दिला जातो. निवाड्यातून दोन गोष्टी सिद्ध होतात, एक तर आरोपीला दोषमुक्त केलं जातं किंवा त्याला दोषी ठरवलं जातं, म्हणजे सिद्ध दोषी ठरवलं जातं. असा आहे या न्यायिक कार्यवाहीचा अर्थ. तर मला असं वाटतं या तिन्ही व्याख्या तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आल्या असतील. बऱ्याचशा मुलांचं मला मेसेज किंवा फोनद्वारे सांगण्यात आलं होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या ह्या मला क्लिअर करून द्या. तर आता ज्या मुलांना माझ्याकडे मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो 230 गुणांचा अभ्यास माझ्याकडून घेतला जातो. CRPC, IPC, पुरावा कायदा, त्यानंतर मानवी हक्क, त्यानंतर पंचनामे, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन वगैरे वगैरे, म्हणजे राज्य घटना आणि फॉरेन्सिक हे 70 मार्काचे दोन विषय सोडून उरलेल्या 230 पैकी आपल्याला जर 210, 220 मार्क हवे असतील तर नक्कीच आपण आपल्याकडे जॉईन होऊ शकता. तुम्हाला त्यासाठी
या नंबरवरती संपर्क करायचा आहे. कोणता नंबर आहे? 95525600. नंबर परत आहे का? 95525600 999. 9552600999. तर आपल्याकडं यामध्ये चांगल्या प्रकारच्या उत्तम प्रकारच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात. व्हिडिओ लेक्चर्स आहेत सगळे, त्यानंतर ऑडिओ लेक्चर्स आहेत आणि आपला याच्यावरती व्हॉट्सअपवरती देखील मुख्य ज्या मुलांचा ग्रुप आहे. ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर सुद्धा आपल्याला नेमक्या काय अडचणी आहेत, कोणत्या पद्धतीने आपण कायद्याचं रिव्हिजन करायला पाहिजे, फास्ट रिव्हिजनसाठी मी क्विक ऑडिओ बनवलेले आहे. त्याचा तुम्हाला वारंवार चालता बोलता फायदा होऊ शकतो. नवीन काही अद्ययावत ऑडिओ दिलेले आहेत, त्याच्या क्लुप्त्या असतील, कायदा लक्षात कसा ठेवायचा, अन्य सगळ्या परीक्षाभिमुख बाबी की जेणेकरून त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप सगळा फायदा होईल. असे एकंदरीत हे गणित आहे. आणखी ज्या तुम्हाला अडचणी वाटत असतील, ज्या कलमामध्ये शंका असतील, त्या पण मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे वगैरे कळवू शकता. त्यानंतर मी अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला याद्वारे देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे.